चं वर्चस्व कायम दाखवलंय, परंतु या मॅच मध्ये जर जिंकले तर सुपर 6 मध्ये हा आजच्या दिवसातील दुसरा संघ तुम्हाला नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. आणि त्याच अनुषंगाने कुठेतरी मागच्या सामन्यामध्ये पराभूत झाले होते ते म्हणजेच मागच्या मॅच मध्ये पराभूत झाले होते ते म्हणजेच राजू अँड प्रमोद 11 बलवली. आता मात्र या संघाला हा सामना खूप निर्णायक असेल, कारण दोन्ही संघ एक एक सामना जिंकलेत आणि इथून जो संघ विजय होईल तो मात्र नक्कीच जाईल सुपर 6 मध्ये. आणि उद्या म्हणजेच उद्या मला जिथे विभाग प्रीमियर लीगची शेवटची भैरवी असेल, कारण शेवटची उद्या जत्रा असेल, कारण अंतिम दिवस असेल या स्पर्धेचा. आणि कारल्याचं कीर्तन ते इंदुरकर महाराज नक्कीच सांग, तर नक्कीच एक चांगली फाईट तुम्हाला इथे पाहायला मिळेल. टॉस विनिंग कॅप्टन तुम्ही पाहू शकाल आदेश 11 तरणखोप आणि बॅटिंग साठी इथे आमंत्रित केलंय ते राजू अँड प्रमोद 11 बलवली क्रिकेट संघासाठी. मॅच मध्ये मजा येईल, कारण 98 धावा बनवल्या होत्या ज्यावेळी फलंदाजी करत होता आदेश 11 तरणखोप क्रिकेट संघानं. आणि आजच्या या दिवसातील या स्पर्धेचा उच्चांक म्हणता येईल, कारण मागचे जे सर्व सामने झाले 3 सामने झाले त्याच्यामध्ये 60+ धावा कुठल्याही संघाला बनवता आल्या नाही. चौथ्या मॅच मध्ये तुम्ही 98 धावा पाहिलात आणि या मॅच मध्ये किती धावा होतील याचं लक्ष मात्र असेल सर्व प्रेक्षकांचं. प्रेक्षक म्हटल्यानंतर तुम्ही सर्व आमच्या या स्पर्धेचे मायबाप आहात, तुमच्या विना ही स्पर्धा अधुरी. मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल हवेत आहे, शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतील आणि हा झेल सोडलाय की या धावा येतील नंतर झेल सुटल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागेल. आणि वैजनाथचा हा झेल होता, मात्र हा झेल घेता आला नाही. आणि इथे जर तुम्ही पाहू शकाल जीवनदान मिळालंय आणि त्याच्यानंतर एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीनं मात्र इथे राजू अँड प्रमोद 11 बलवली क्रिकेट संघानं आपलं अकाउंट ओपन केलंय. आणि संघाची धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच बिनगडी बाद असताना 1 या धावसंख्येवरती. निर्णायकच्या सामन्यामध्ये जर तुम्ही अशा चुका कराल तर तुम्हाला इथे खूप अडचणी येतील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाजीच्या मार्कवरती. प्रशांत मित्र हा फटका चांगला आहे, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. बॅट्समन होते मैदानावरती, संदीपच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. तर अविनाश साहेब इरवाडी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक फलंदाज संदीप यासाठी. बघा किती दर्जेदार. आणि त्याच्यानंतर DH पाटील शिवसेना यांच्या BH पाटील साहेब यांच्या वतीनं शिवसेना यांच्या वतीनं देखील फलंदाजला आणि राजूदा यांच्या वतीनं देखील हे पारितोषिक आलं. एकूण 300 रुपयाचं पारितोषिक, परंतु जसं पारितोषिक आलं तसं इथे विकेट गेलं. म्हणजे पैसे लावले होते BH काका म्हणजे सांगू नाही गेला तुका आणि पैशाला मुकू नका. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. तर इथे फलंदाज क्रमांक पहिला बाद होईल आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये ते म्हणजेच तर केतन आलेत नवीन फलंदाज. चांगली सुरुवात केली होती खऱ्या अर्थानं फलंदाज संदीप यानं, परंतु त्याच्यानंतर लगेच त्याला उत्तर दिलं ते गोलंदाज प्रशांत यांनी. परंतु एकूण 300 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्यासाठी इथे खरं आलंय. समुद्राचा तल शोधल्याशिवाय मोती मिळत नाही आणि प्रयत्नाशिवाय तुम्हाला यश मिळत नाही. इथे देखील हवेत आहे फटका शॉट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिसन मध्ये वेगाने आलेत झेल खाली, परंतु झेल पासून खूप दूर राहिलेत. तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्यात आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. आणि रोशन एकंदरीत जर विचार केला तर या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना इथे राजू अँड प्रमोद 11 बलवली क्रिकेट संघाला कमीत कमी 12च्या सरासरीने इथे धावा बनवाव्या लागतील, कारण समोर एक बलाढ्य संघ आहे ज्याने मागच्या सामन्यामध्ये 90+ धावा उभारल्या होत्या. म्हणून काय इथे त्यांना धावा बनवाव्या लागतील. फुलटॉस चेंडू क्रिकेटमधला सर्वात खराब चेंडू ज्याला संबोधलं जातं आणि त्या चेंडूला मात्र दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या पलीकडे. चौकार. अठ्ठ्याण्णव धावा जरी झाल्या असल्या तरी मागच्या दिवशी देखील आपण 2 दिवसाचा विचार केला तर सागरच्या टीमने मला वाटतं 100 धावा कुठल्या होत्या या स्पर्धेमध्ये. आणि तशीच
98 त्यांनी देखील त्या संघाने कुठल्या होत्या असे वर्चस्व संघ, कारण अफलातून फलंदाज सातत्याने प्रत्येक टीम मध्ये तुम्ही पाहिल्यात आणि इथे गोलंदाज पाहू शकाल पुन्हा एकदा तयार होतील. इथे देखील चांगला चेंडू आहे, पडल्यानंतर अतिशय वेगाने टप्पा थोडा खोलवर राहिला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होईल. आणि एकूण जर विचार केला पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 13. या धावसंख्येवरती एक गडी बाद असताना मुलं चांगली असली की मुलं शिकतात असं नाही, मुलं चांगली असली की कुठल्याही शाळेत शिकतात. आई बापाच्या कष्टाची जाणीव असणारी मुलं कधीच वाया जात नाही. म्हणून तुम्ही मैदानामध्ये देखील खूप मेहनत घ्या, कारण कपालाच्या रेषेवर भाग्य शोधण्यापेक्षा तुम्ही कपालातल्या घामातच तुम्ही स्वतःचं भाग्य शोधा, कारण ही मेहनत आहे. मातीतला हा खेळ तुम्ही पाहू शकाल आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये याच मैदानावरती कबड्डीचा मोठा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणूनच का पेन विभागातून असा एक खेळाडू एखादा जाईल तो प्रो कबड्डी प्रीमियर लीग साठी नक्कीच तो खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. ही सदिच्छा असेल, कारण कबड्डी म्हणा त्याच्यानंतर कुस्ती म्हणा क्रिकेट म्हणा हा मातीतला खेळ आणि मातीशिवाय तुम्हाला पर्याय नाही कष्टाला. खऱ्या अर्थानं कष्ट कराल तर या मातीच्या खेळामध्ये तुम्ही नक्कीच उंच भरारी घ्याल. तर 13 धावसंख्या झाले एक गडी बाद असताना आणि आता मात्र इथे दुसरे षटक तुम्ही पाहू शकाल. पॉवर प्लेचे षटक थोडंसं महागडे ठरलं, परंतु त्याच्यानंतर बॅटिंग पॉवर प्ले कधी घेतील हे बॅटिंग करणारा संघ नक्कीच दर्शवेल. तर नवीन गोलंदाज येत आहेत गिरीश, गोलंदाजीच्या मार्कवर स्ट्राईक फलंदाज केतनला आखू टप्प्याचा बॉल हवेत आहे, स्वतः आलेत झेल खाली आणि हा झेल या स्पर्धेतील नक्की सर्वोच्च ठरला असता आजच्या दिवसातील, परंतु झेल भूमीला दान झालाय आणि इथे धावा वेगाने कंप्लीट केल्यात त्या 2 आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 15 या धावसंख्येवरती. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त तुमच्या संघर्षात दम असला पाहिजे. हा संघर्ष मात्र मैदानावरती करावा लागेल. 2 धावा कंप्लीट, धावसंख्या होते 15. जबरदस्त बॅटिंग इथे तुम्हाला पाहायला मिळेल. जरी संदीप एक षटकार लगावून बाद जरी झालेत तरी मात्र हे दोन्ही फलंदाज आपल्या दोघांच्या मध्ये एक चांगली भागीदारी बनवत असताना त्यांना देखील माहिती आहे या निर्णायक सामन्यामध्ये या 2 फलंदाजांमध्ये भागीदारी असणं आवश्यक असेल. फटका मोठा आहे, परंतु सर्वात लांब बाउंड्री आहे ती क्लिअर करेल काय, आणि हा देखील झेल ड्रॉप झालाय बघा. 2 जीवनदान येथे फलंदाजाला मिळतात आणि त्याच्यानंतर हा खराब थ्रो, जिथे एकही धाव नव्हती तिथे धावा झाल्या कंप्लीट 3, म्हणजे तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती राहिले ते धोपाडणं. आता स्वतःच्या नशिबाला दोष देत असेल, कारण इथून जर या फलंदाजाने उचल बांगडी केली गोलंदाजांची तर धावा मात्र मजबूत होतील. आणि तुमच्या समोर जो खेळणारा संघ आहे राजू अँड प्रमोद 11 या संघाची गोलंदाजी देखील चांगली पाहायला मिळेल. आणि त्याच्यानंतर नक्कीच बॅटिंग करत असताना हे धावा किती बनवतील याच्याकडे देखील नजरा असतील आमच्या प्रेक्षकांच्या. 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. दोन्ही फलंदाजांचे इथे झेल ड्रॉप झालेत आणि किती महागडे ठरतील हे तुम्हाला काही काळामध्ये पाहायला मिळेल. इथे देखील बघा सन्मान दिलाय, शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत म्हणून तर म्हटलं जातं तुम्ही खराब चेंडूना उत्तर द्या, त्याच्यानंतर चांगल्या चेंडूना सन्मान द्या. आणि इथे बघा झेल ड्रॉप झाल्यानंतर 3 धावा आल्या, त्याच्यानंतर एक धाव काढून स्ट्राईक पुन्हा एकदा पोहोचली ती म्हणजेच केतन यांच्याकडे आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 19 या धावसंख्येवरती. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा गिरीश तयार होतील राईट आर्म ओव्हर द विकेटने. आखू टप्प्याचा बॉल भिरकावून लावलाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये व्ही शेप मध्ये, अगदी सुरक्षित फटका ज्याला संबोधलं जातं, परंतु 1 धाव कंप्लीट होईल. चांगलं षटक म्हणता येईल, परंतु फिल्डिंग थोडीशी साथ देत नाहीये, झेल सुटले त्याच्यामुळे हा गोलंदाज थोडासा नाराज असेल आपल्यावरती क्षेत्ररक्षणच्या वरती, कारण चांगली गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. 1 धाव कंप्लीट, डबल ड्रीच मध्ये धावसंख्या पाहायला मिळेल. 1 गडी बाद असताना 20 या धावसंख्येवरती. एकदम शांत दिमागाने इथे म्हणावं लागेल की फलंदाजी मैदानात आतापर्यंत 2 फलंदाजांच्या माध्यमातून. आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटवर गेले होते, शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगली फिल्डिंग झाली होती, परंतु कव्हर देताना डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1च धाव मिळेल आणि एक सफल षटक तुम्हाला संपन्न होताना पाहायला मिळेल. आणि जर विचार केला अजूनही या चेंडूतील या षटकाचा 1 चेंडू शिल्लक असेल, परंतु धावा रोखल्यात, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या एकूण 13 आणि त्याच्यानंतर या गोलंदाजानं आतापर्यंत फक्त आणि फक्त 8च धावा खर्च केल्यात. म्हणजेच कुठेतरी धावगतीवर अंकुश लावण्याचं काम मात्र हा गोलंदाज गिरीश यांच्या माध्यमातून होत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा तयार. इथे देखील हवेत आहे फटका, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन खाली, इथे मात्र कुठलीही चुकी नाही. आणि आता मात्र इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. 2 षटकारांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 2 गडी बाद असताना 21 राजू अँड प्रमोद 11 बलवली. जी
हे पारितोषिक आले. कडवट शिवसैनिक म्हणून गणेश दादांची ओळख आणि त्यांच्याकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आले या ठिकाणी डीजे ऑपरेटरला. थँक्यू. इथे देखील चांगला चेंडू आहे. डीजे म्हटल्यानंतर रोशन प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत आणि एक मैदानावरती वेगळं वातावरण निर्माण करणारं संगीत सातत्याने डीजे मास्टर यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिलात. तर इथे निर्धाव चेंडू समाप्त होईल. त्याच्यानंतर धावसंख्या मात्र इथे स्थिर पाहू शकाल. सलग 2 चेंडूंवरती इथे 2 निर्धाव चेंडू खेळलेत बॅट्समन तुम्ही पाहू शकाल. सुयोग इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा हा फलंदाज. समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे मात्र हीच आपली जबाबदारी आहे. आणि त्याच जबाबदारीने खेळ करत असताना हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण होईल. तोपर्यंत धाव फक्त मात्र मिळेल ती म्हणजेच 1 आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती 22 धावसंख्येवरती. रोशन पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. त्याच्यानंतर धावांना रोखलं. फक्त धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये 8 आणि या षटकामध्ये जर विचार केला फक्त आणि फक्त एकच धाव. म्हणून म्हटलं जातं आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या वेगवेगळ्या फ्लॅटवर थांबत असते आणि आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी मात्र प्रत्येक स्टेशनला उतरण्यासाठी भाग पडावं लागतं आणि ह्या अनुषंगाने तुम्हाला मात्र इथे खेळ करावा लागेल. धावसंख्या आतापर्यंत 22. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर तयार होतील. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट वाईड लॉंग ऑनला चेंडू जाईल. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक वेगाने येऊन उचलतील फेक करतील तोपर्यंत इथे धावा कंप्लीट होतील. त्या म्हणजेच 1 आणि 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. माणूस सर्व काही कॉपी करू शकतो पण नशीब नाही. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उसने मिळत नाही ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं आणि हे नेतृत्व जेव्हा तुम्ही करत असता ते नेतृत्व मात्र तुम्हाला दाखवावं लागेल. 23 धावसंख्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. इथे डान्सिंग डाऊन द विकेट पद्धत आली त्यांचा खूप चांगला उपयोग होता परंतु इथे बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. आणि प्रशांतचा जर विचार केला काय जबरदस्त गोलंदाजी करतो रोशन या मॅच मध्ये. त्यांना देखील माहिती ही मॅच किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर बॅटिंग करणारा राजू आणि प्रमोद 11 बलवली संघ तुम्हाला इथे धावा बनवाव्या लागतील कारण आमिर सारखा फलंदाज मागच्या मॅच मध्ये तुटून पडला होता सिंहासारखा तो म्हणजेच गोलंदाजांवरती. यावेळी फुल टॉस बॉल प्रॉपर टाइम चेंडू जाईल बिग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलेला हा निर्णायक षटकार. थँक्यू डीजे. इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच एकूण 29. शिवसेना म्हटल्यानंतर शिस्त आणि वचन पूर्तता करणारी ही बाळासाहेबांची शिवसेना सेवाभावी खऱ्या अर्थानं पाहू शकाल आणि नक्कीच एकदा वचन दिलं आणि ते नक्कीच पार पाडणारी ही दिग्गज मंडळी तुम्ही व्यासपीठावर आमच्या पाहू शकाल. आणि BH पाटील काका यांच्या वतीनं उपतालुका प्रमुख शिवसेना या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे रोशन कुठेतरी बघा प्रत्येक खेळाडूचं मनोबल वाढवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे आणि हेच का तुमचं हे खऱ्या अर्थानं समालोचन डिपार्टमेंटसाठी त्यांच्या देखील 500 रुपयाचं प्राइज आलं. त्यांचंही मनापासून धन्यवाद आभार व्यक्त करतो. परंतु हे जेव्हा तुम्ही हे जे बक्षीस लावता किंवा एखाद्या खेळाडूचं कॉमेंटरचं होप्स वाढवण्याचा प्रयत्न करता म्हणजेच तुम्ही दिलेला आशीर्वाद सातत्याने प्रत्येक खेळाडूवर राहिलाय आणि तोच आशीर्वाद BH पाटील काकांचा उपतालुका प्रमुख शिवसेना सर्व खेळाडू सर्व समालोचकांवरती राहिलाय. परंतु इथे 3 षटक शिल्लक असतील. शेवटचा हा सामना. सोन्याचा अलंकार फक्त शरीर चमकवू शकतो पण ज्ञानाचा अलंकार सर्व जग चमकवू शकतो आणि ही ज्ञान घेऊन उतरणारी ही शिवसेनेची तुम्ही दिग्गज मंडळी आमच्या व्यासपीठावरती पाहू शकाल. तर त्यांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 29. शेवटचे 18 बॉल शिल्लक असतील आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत त्यांना 30 ते 35 धावा बनवाव्या लागतील कारण इथे अर्धा पल्ला समाप्त झालाय. 18 चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल आणि 18 चेंडूमध्ये इथून जर 30-35 धावा जरी उभारल्या तर रोशन 60-65 धावा मस्त त्यांना गोलंदाजीसाठी सेकंड इनिंग मध्ये उपयुक्त ठरतील आणि त्याच अनुषंगाने संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाजांना थोडासा बेनिफिट मिळेल. परंतु या मैदानाचा विचार केला कॉमेंट्री बॉक्स एंड करून जेव्हा तुम्ही फलंदाजी करता तेव्हा तुम्हाला फटके खूप मोठे मोठे पाहायला मिळतात आणि त्या एंडनी जर समजा बॅटिंग करायला गेलेत तर तेव्हा हे लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ भरपूर दूर आहे. म्हणून असं म्हटलं जातं कधी एकदा वाचून बघा पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं
म्हणूनच की काय पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही. तर नक्कीच इथे बघूया कुठला संघ या स्पर्धेमध्ये वर्चस्व प्रस्थापित करील. स्ट्राईक एंडला फलंदाज आले ते म्हणजेच सुयोग आणि त्यांना साथ देतील वैजनाथ. तर वैजनाथ स्ट्राईक एंडला आहेत आणि सुयोग इथे नॉन स्ट्राईक एंडला. सुयोगने आतापर्यंत 7 धावा बनवण्यात आपल्या संघासाठी आणि त्याच्यानंतर विचार केला वैजनाथ. आतापर्यंत हा खेळाडू जर विचार केला तर 10 या धावसंख्येवरती फलंदाजी करत असताना गोलंदाज तयार. पहिलाच बॉल अगू टप्प्याचा बॉल होता. इथे मिड विकेटच्या वरून मारण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. इथे निर्धाव चेंडूची सांगता तुम्हाला पाहायला मिळेल. गिरीश यानं दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावा दिल्या होत्या आणि त्याच्यानंतर तुम्ही विचार केला गिरीशला पुन्हा एकदा कॅप्टनने इथे इन्व्हाइट केलं आणि गिरीश एक दर्जेदार गोलंदाजीची सुरुवात करत असताना इथे मात्र चौथ्या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडूने करत असताना अगू टप्प्याचा बॉल फटका चांगला आहे. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जाईल. बॅट्समन होते मग तुम्ही पाहू शकाल ते म्हणजेच वैजनाथच्या बॅट मधून आलेला हा बिग 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 षटकार. थँक्यू डीजे. आलेला हा षटकार पुन्हा एकदा BH पाटील काका यांच्या वतीनं या फलंदाजासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज म्हणजेच बघा बक्षिसांची वर्षाव सातत्याने या खेळाडूंच्या वरती होत असताना आणि वैजनाथचा झेल सुटल्यानंतर आता मात्र अक्षरशः तुटून पडलाय तो म्हणजेच गोलंदाजांच्या वरती. गोलंदाज तयार होतील. इथे देखील चांगला फटका आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील डीप मध्ये वेगाने. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार दिलाय. त्यांना माहितीये चांगली फिल्डिंग आहे. इथे थ्रो देखील कंप्लीट व्यवस्थित आला होता आणि जर इथे दुसरी रन घेण्याचा प्रयत्न केला असता तर फलंदाज बाद झाले असते. एकूण धावसंख्या विचार केला एका धावेच्या मदतीनं इथे 36 या धावसंख्येवरती तब्बल गडी बाद झाले ते म्हणजेच 2. नशिबाला दोष का द्यावा. स्वप्न आपले असतील तर प्रयत्नही आपलेच असावे. जरी झेल सुटले तरी मात्र तुम्हाला इथे प्रयत्न करावे लागतील. पुन्हा एकदा ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळलेत. एक धाव कंप्लीट होईल आणि इथे खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अगदी चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू. वाघ म्हणतात हिंदू जातीला, कपाली लावतो महाराष्ट्राच्या मातीला, डोंगराशी भिडवतो छातीला, तोड नाही जगात कुठे आमच्या हिम्मतीला, आम्ही फक्त रक्त पाजतो स्वतःच्या तलवारीच्या पातीला, कारण पुजतो फक्त शिवरायांना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल. इथे पाहायला लागेल चेंडू बीमर आहे. पंचांचा इशारा येईल नो बॉल आणि इथे नो बॉलच्या मदतीने एक्स्ट्रा धाव मिळेल 1+1. अर्थातच उघडा डोले पहा नीट आणि पुढचा बॉल असेल फ्री हिट. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 42. तर चौकारासाठी राजूदादा पाटील यांच्या वतीने देखील पारितोषिक आले फलंदाजासाठी ज्याने चौकार लगावला होता आणि एकूण धावसंख्या जर विचार केला 42. रोशन आता वेग मात्र धावसंख्येचा तुम्ही वाढताना पाहू शकाल. तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं अंकुश लावलं होतं धावसंख्येवरती आणि त्याच्यानंतर मात्र इथे वेगाने धावा येत असताना आयुष्यात समतोल त्यालाच राखता आलाय ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जोरावर उभं केलंय आणि त्याच जोरावरती मात्र इथे खऱ्या अर्थात तडजोड करत असताना हा फलंदाज तुम्ही पाहू शकाल ते म्हणजे सुयोग आणि वैजनाथ. जबरदस्त. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. अगुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आहे मिड विकेटला क्षेत्ररक्षक परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल त्याला बीट करून चौकार. एकदा राजू दादा यांच्या वतीनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचंही मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. आणि बघा प्रत्येक चौकार षटकारासाठी आणि स्वतः टीमचे ओनर देखील आहेत आणि नक्कीच प्रत्येक चौकार षटकारा त्यांच्या माध्यमातून पारितोषिक दिलं जातं. इथे देखील हवेत आहे फटका. क्षेत्ररक्षक आले चेंडू खाली. एक धाव कंप्लीट होईल आणि फक्त इथे एकच धाव मिळेल आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 47 या धावसंख्येवरती गिरीश गोलंदाज आहेत. थोडंसं महागडं षटक हे पाहू शकाल. एक षटकार 2 चौकार त्याच्यानंतर नो बॉल
भरपूर धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकाल षटक क्रमांक इथे 4 झालंय कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 47 धावसंख्येवरती 2 विकेट्स गमावल्यानंतर इथे राजू अँड प्रमोद 11 बलवली डीजे. रिक्षावाले देखील भरपूर होते 2-3 दिवस आपण या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. परंतु रिक्षावाले लोकांना असं का वाटतं अडाणी असतात व्यसनी असतात परंतु तो एक रिक्षावाला असतो. सकाळी उठून धंद्यावर जात असतो तरुण तरुणीला कॉलेजला सोडत असतो जॉबवाल्याला ऑफिसला सोडत असतो. जबाबदारीचा भार त्याच्या डोक्यावर असतो आणि एखाद्या रात्री जर तुमच्या घरी कोणी आजारी पडला ना तर रिक्षावाला तुमच्यासाठी उपयोग होतो भर रात्रीमध्ये आणि एखाद्याला शीटला चुकवून दुसऱ्या शीटसाठी तो पुढे जात असतो आणि त्याच्यानंतर त्या शीटची पावती त्याला भरावी लागते तो असतो रिक्षावाला. आणि सर्वात जास्त धंदा करणारे रिक्षावाला म्हटल्यानंतर या विभागातील वागल्या भाई नक्कीच त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तर बोलूया मॅच कडे. शेवटचे 2 षटक निर्णायक असतील. 5वं षटक घेऊन आले ते म्हणजेच गोलंदाज पॉवर प्ले इथे यूज केलाय तो म्हणजेच गणेश याच्या गोलंदाजीवरती तो बॅटिंग करणारा संघ राजू अँड प्रमोद 11 गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेटने. गजाननचा पहिला चेंडू आखू टप्प्याचा बॉल गॅप खूप मोठी आहे चेंडू जाईल मिड विकेट सीमारेखा बाउंड्रीच्या पलीकडे चौकार. प्रवीण खरं तर वैजनाथचा 0 धावसंख्येवरती झेल सोडला होता शॉर्ट फाईल निघला आणि त्यानंतर मात्र तो आक्रमक देखील झालाय चांगली बॅटिंग. नक्कीच रोशन भरपूर महागडा ठरला हा झेल. आतापर्यंत वैयक्तिक विचार केला तर तो खेळतोय तो म्हणजेच 1 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीनं 26 या धावसंख्येवरती तो फलंदाजी इथे करत असताना आणि या चौकारासाठी पुन्हा एकदा राजूदादा पाटील BH पाटील साहेब यांच्या वतीनं इथे 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. पॉवर प्लेचा भरपूर फायदा घेतील फलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे खराब चेंडू आहे दुसरा बीमर येईल या इनिंग्स मधला. याच्या अगोदर देखील बीमर पद्धतीचा बॉल आला होता त्यांनी पंचांनी दंडित केला होता आणि इथे देखील नो बॉल येईल आणि धावसंख्या 1 धावेच्या मदतीनं एकूण पोहोचते 50 कंप्लीट 52 धावा स्कोर कार्ड वरती. जबरदस्त धावा. 5वं षटक चालू आहे आणि पुन्हा एकदा डीजे वाल्यासाठी देखील राजूदादा यांच्या वतीनं गणेश पाटील साहेबांच्या वतीने इथे 200 रुपयाचं पारितोषिक आले त्यांचे मनापासून आभार. गोलंदाज तयार. इथे देखील फटका चांगला आहे शॉट मिड ऑनला क्षेत्ररक्षक वेगाने आले जर डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज इथे बाद झाले असते परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट खेळाडू सुरक्षित राहिलेत तोपर्यंत 1 धाव इथे कंप्लीट होईल. तर याच दरम्यान आमचे प्रसिद्ध शिव व्याख्याते शिवशाहीर सन्माननीय वैभवदादा घरत यांचे शुभागमन होते. मी त्यांनाही विनंती करतो म्हणजे यावं आमच्या मुख्य बॅट्समन होती. खऱ्या अर्थानं त्यांच्या वाणीतून जर तुम्ही शिवशाहीर आणि व्याख्यान जर ऐकलं तर अंगावरती काटा उभा राहतो. असं नक्कीच आमच्या गावामध्ये जेव्हा 26 जानेवारीला कार्यक्रम असतात तेव्हा ते नक्कीच नामदेव जामदाडे साहेबांच्या विनंतीला मान देऊन सातत्याने येत असतात. विचुंब्याला देखील येत असतात त्यांचेही मनापासून आम्ही धन्यवाद देतो. परंतु इथे नक्कीच विचुंब्याला देखील येत असतात रोशन ते मॅच मध्ये आणि एक चांगले व्यक्ती म्हणून सतत शिवशाही त्यांना पाहू शकाल त्यांचंही आगमन झालंय. इथे बॉल फ्री हिटचा होता परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा फ्री हिट नितांत सतत फ्री हिट नाहीये. फ्री हिट त्याच्यानंतर एकच धाव आली होती फ्री हिटच्या बॉलवरती परंतु व्हाईट बॉल आहे. इथे 1 धाव कंप्लीट होईल 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 54 या धावसंख्येवरती. पॉवर प्लेचं हे षटक एक जबरदस्त सेट माइंड म्हणावं लागेल रोशन कारण त्यांनी 5व्या षटकामध्ये इथे पॉवर प्ले घेतलंय परंतु हे पॉवर प्ले त्यांना किती लाभदायक ठरेल हे देखील पाहावं लागेल. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना इथे धावसंख्या एकूण पाहू शकाल तिथं स्थिर झालेली. या षटकातील विचार केला आतापर्यंत चेंडू फेकले ते गोलंदाजानं 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक असेल म्हणजे इथून एखाद मोठा फटका जर आला तर नक्कीच थोडासा अजून धावसंख्येमध्ये आकार जास्त तुम्हाला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. इथे देखील लेग बिफोरची अपील होती LBW ची परंतु पंचांनी ही अपील फेटाळली. 1 धाव कंप्लीट. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा लगेच त्यांनी प्रयत्न केला आणि इथे पाहावी लागेल दुसरी धाव झाली की नाही परंतु पंचांनी इथे तिसऱ्या पंचांकडे मागणी केली तर आमचे तिसरे पंच लगेचच येतील.
एक धाव तर वेगाने कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न वेगाने होता, थ्रो देखील चांगला झालाय, परंतु पाहावं लागेल इथे फलंदाज बाद आहेत की नाही. एकूण धावसंख्या इथे स्थिर थांबली ती म्हणजेच 54 या धावसंख्येवरती. इथे 2 धावा जर कंप्लीट झाल्या तर 56 होतील आणि जर फलंदाज बाद झाले तर 1 धाव इथे मायनस होईल, परंतु डिसिजन तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. खूप क्लोज डिसिजन असेल हा पंचांसाठी देखील, परंतु पीटीसी लाईव्ह क्रिकेट यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. तुमच्या स्क्रीनवर देखील तुम्ही पाहू शकाल मोबाईल सेट, त्याच्यानंतर घरी जर बसलात तुम्ही टीव्ही वर तुमच्या देखील युट्यूब लावून ती मॅच तुम्ही जर पाहत असाल तर तुम्हाला हे रिप्लाय तुम्हाला पाहायला मिळेल. बघा किती चप्पल वेगाने इथे थ्रो आला होता आणि एक वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला होता. तुमच्यापर्यंत थोड्याच वेळात डिसिजन येईल. डीजे थँक्यू डीजे. शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा तर थँक्यू डीजे. इथे फलंदाज खेळ इथे शिल्लक असेल म्हणजे जिथे चांगली भागीदारी 2 खेळाडूंच्या मध्ये इथे झाली होती आणि त्याच्यानंतर हा लागलेला हा धक्का तुम्ही पाहू शकाल. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. लगातार 2 षटकार जर का फलंदाजांनी लगवले तर सन्माननीय सुनीलदादा ठाकूर यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक आलं या खेळाडूंना. लगातार 2 षटकारासाठी 500 रुपये. तर गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील ते म्हणजेच गणेश. चांगला कमबॅक करत असताना आपल्या संघासाठी एक वाईड आला, त्याच्यानंतर नो बॉल आला, परंतु त्याच्यानंतर त्याने चांगलं कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजीच्या मार्कवरती. फुल टॉस बॉल हवेत आहे, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु स्वतः गोलंदाजाने झेल खाली आणि फलंदाजाला मात्र इथे परतावं लागेल. सलग या षटकामध्ये रनआउट नंतर लागलेला हा अजून एक धक्का, तो म्हणजेच राजू एंड प्रमोद 11 बलवली क्रिकेट संघाला. खास करून मुलींना की 10,000 रुपयाचा मोबाईल वापरण्यापेक्षा तुम्ही अंगावर एक ओढणी घ्या. वाईट नजरेने तुमच्याकडे कोणीच पाहणार नाही, कारण ही शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मात्र नक्कीच तुम्ही शिवरायांचे विचार घ्या. परंतु इथे पाहू शकाल एक जबरदस्त कमबॅक करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने शेवटचा बॉल टाकण्यासाठी सज्ज होतील या 5व्या षटकामधील. हा देखील लाभेत आहे फटका, क्षेत्ररक्षक कोणी नाही झेल खाली, तोपर्यंत एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. आणि बघा इथे पुन्हा एकदा जीवनदान मिळत असताना फलंदाजाला आणि अशा पद्धतीनं इथे धावसंख्या तुम्ही पाहू शकाल 1 धावेच्या मदतीनं 56 आणि शेवटचं षटक मात्र इथे असेल बॅलन्स ते पहिल्या इनिंग्स मध्ये राजू एंड प्रमोद 11 संघाचं. बघा रोशन, आम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो की छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर ही महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये सांगत असतो राजू दादा ही महाराष्ट्राची पुण्याई होती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जर का राजा या मातीमध्ये जन्माला आला
अवघं 50 वर्षांचं आयुष्य महाराजांना मिळालं, परंतु या 50 वर्षामध्ये शिवरायांना 350 किल्ल्यांचं साम्राज्य उभं केलं. म्हणजे महाराष्ट्राच्या भालावरती अभिमानानं सांगावा असा इतिहास शिवरायांनी करून ठेवला. परंतु त्याच गडकोट किल्ल्यावरती इथले प्रियकर प्रियसी आपले नावं करतात. हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. प्रत्येक स्त्रीकडे बघताना तिचा आई म्हणून सन्मान करा, तिच्यामध्ये माझी रकुमाई बघा, परंतु इथल्याच आया बहिणी आपल्या सुरक्षित नाहीत. हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. सकाळी उठल्यानंतर आपण अभिमानाने म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय, बघतोस काय मुजराकर, आपल्या गाडीवर देखील अभिमान लिहितो छत्रपती शिवाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, परंतु तीच गाडी संध्याकाळी एखादी बिअर बार समोर उभी असेल ना, तर हे पाहून वाटतंय कुठेतरी चुकतंय. म्हणून शिवचरित्र वाचा, विचार बदलले की महाराष्ट्र बदलेल. आणि शिवरायांचा विचार तुम्हाला जर पटत असेल तर तुम्ही नक्की एक यशस्वी महाराष्ट्र घडाल. बस एवढंच मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर सहावं षटक हाताळण्यात येतील ते गोलंदाज म्हणजेच तुम्ही पाहू शकाल गणेश आले, त्याच्या अगोदर गजानन होते गोलंदाज. तर हे 6वं षटक, अंतिम षटक या इनिंग्स मधलं. आणि धावसंख्या एकूण पाहू शकाल ती म्हणजे 56. या धावसंख्येवरती स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत ते म्हणजे वैजनाथ. सलामीला आलेले हे फलंदाज तुम्ही पाहू शकाल. जिद्द चिकाटीने हा खेळ करत असताना तुम्ही या खेळाडूला पाहू शकाल. अंधार झाला तर स्वतःच्या सावल्या सुद्धा साथ सोडतात. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवा. आतापर्यंत एकटा फलंदाज लढतोय तो आपल्या संघासाठी. कॅप्टन इनिंग्स इथे साकारत असताना पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना हे षटक देखील तुम्हाला मोठं हवे असेल तर तुम्हाला आता मात्र तुमच्याकडे एकूण 7 फलंदाज बाकी आहेत. प्रत्येक बॉलवर तुम्हाला मोठा फटका खेळावा लागेल रोशन, तरच आज सामन्यामध्ये तुम्ही जास्त धावा, कारण समोर बलाढ्य संघ आहे. त्या संघानं आज मात्र धावांचा डोंगर उभा केला आणि त्या संघाला तुम्हाला रोखावं लागेल. इथे देखील पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिट होईल की या ठिकाणी चांगलं कलेक्टिंग गोलंदाजीच्या माध्यमातून आणि फलंदाज होतील बाद. अजून एक धक्का लागेल, तो म्हणजेच राजू अँड प्रमोद 11 बलवली क्रिकेट संघाला. थँक्यू डीजे. तर रमेश दादा पाटील इरवाडी यांच्या वतीनं कॉमेडी डिपार्टमेंटसाठी 100 रुपये पाहतोय, त्यांचंही मनापासून धन्यवाद. कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचं हे ज्याला कळलं ना तो आयुष्यात कधी अपयशी होत नाही. आणि इथे मात्र संयम दाखवलं होतं फलंदाजानं, परंतु तो मात्र इथे बाद झालाय. आणि इथे 4थ्या क्रमांकाचं फलंदाज बाद झाले ते वैजनाथ. एकूण फलंदाज बाद झाले ते म्हणजेच 5 फलंदाज बाद झाले. सलामीला आला होता. स्ट्राईक एंडला फलंदाज तुम्ही राकेशला पाहू शकाल आणि त्यांना साथ देतील ते म्हणजेच प्रशांत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते राऊंड द विकेटने. आखू टप्प्याचा बॉल हवेत आहे, परंतु इथे झेल होईल का? स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जबरदस्त फिल्डिंग आणि फलंदाज अजून एक बाद होईल 6व्या क्रमांकाचा. इथे धक्का लागलाय तो म्हणजेच राजू अँड प्रमोद 11 बलवली क्रिकेट संघाला. तर थँक्यू डीजे. इथे आंबिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्मान्य गणेश पाटील साहेब यांच्या वतीनं कॉमेडीसाठी 200 रुपये पारितोषिक, त्यांचंही मनापासून धन्यवाद. ही मायेची शाबासकी आहे खऱ्या अर्थानं. थँक्यू दादा. आयुष्यात जर कोणाशी पैज लावायची असेल तर स्वतः सोबत लावा. जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार हराल. आणि हे अनुषंगानं आता मात्र या दोन्ही संघांना इथे खेळ दाखवावा लागेल. धावसंख्या पोहोचती एकूण तुम्ही पाहू शकाल ती म्हणजेच 56. सलग 2 चेंडूवर 2 विकेट, 1 रनआउट आणि 1 कॅच. परंतु इथे पाहावी लागेल लाईन बरोबर आहे की चुकीची, परंतु 1 धाव तर वेगाने कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीनं इथे धावसंख्या पाहू शकाल 22चा इशारा येईल पंचांचा आणि 1 धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 57 या धावसंख्येवरती. हे षटक निर्णायक षटक म्हणावं लागेल, कारण रोशन आयुष्यामध्ये नशिबाचा खोटा सिक्का कधी चालला ना तर तुमचं नशीब बदलवतं आणि हा खोटा सिक्का तुम्ही पाहू शकाल. कारण 5व्या-6व्या षटकामध्ये गोलंदाजी करणं एवढं सोपं नसतं आणि त्या षटकामध्ये हाणामारी षटक असतं आणि हे षटक हाताळत असताना विनय स्ट्राईक एंडला. तर नक्कीच इथे देखील पाहू शकाल 1च धाव कंप्लीट होईल आणि 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 58 या धावसंख्येवरती. एक मापक वही खोटा सिक्का जिसने वैजनाथ का कैच छोड़ा था
परंतु त्यांनी कमबॅक देखील किती चांगलं केलं बघा. जरी झेल सुटला याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला टोकू शकता, बाकी गोलंदाजांना त्यांना ती कामगिरी करावी लागते. म्हणजे एका खेळाडूला दोष देऊन फायदा नसतो रोशन. आणि इथे मात्र तो चांगली कामगिरी करत संघासाठी. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, एक धाव इथे कंप्लीट होईल. एक धावेच्या मदतीनं दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आणि अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकाल ही इनिंग्स. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. ही इनिंग्स मात्र इथे संपन्न झाली. आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाल्यानंतर धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजेच एकूण 59 धावा इथे झाल्यात. आणि जिंकण्यासाठी विचार केला तर आता मात्र 60 धाव्यांची गरज असेल. ती म्हणजेच हा सामना जिंकण्यासाठी बॅटिंग करणारा संघ सेकंड इनिंग मध्ये आदेश 11 तरणखोप या संघाला या धावा बनवाव्या लागतील. तर चला जाताना मित्रांनो थँक्यू इथे संधी दिली कॉमेंट्री बद्दल. ते जिथे विभाग प्रीमियर लीगचं मनापासून धन्यवाद, तुमचं मनापासून आभार. पेन तालुका म्हटला तर टेनिस क्रिकेटचा नंदनवन आणि जिथे विभाग प्रीमियर लीग आलाय तुम्हा आमदार सर्वांचा लाडका सण. रोजच्या रोज प्रेक्षक इथे येतात कित्येक जण, कारण पेन तालुक्यातील खेळाडू आहेत नंबर 1. आयुष्यात जरी किती आली संकटे आडवी तरी रॉयल थाटा सिंहस्तंभासारखे उभे राहतील आमचे शिवसेनेचे जगदीश दादा आणि BH काका. तुमचंही मनापासून धन्यवाद, थँक्यू. मी घेतो रजा, तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण पुढच्या सत्रामध्ये जोडले जातील ते रोशन पाटील तारा. आणि तोपर्यंत ऐका डीजेची एक सुमधुर संगीत. थँक्यू. थँक्यू. तर आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांचा इथे सन्मान होता. थँक्यू प्रवीण. तर तुला खूप खूप शुभेच्छा पुढच्या स्पर्धांसाठी. आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय. त्यानंतर आमचे सन्माननीय पांडुरंग गुरुजी यांचे ते सन्मान होईल. सन्माननीय ज्येष्ठ नागरिक पांडुरंग गुरुजी साहेब यांना मी विनंती होतो आपण देखील आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालव व्हा पुढे बारसा. ज्यांच्या माध्यमातून अनेक तरुण घडले, ज्यांनी खऱ्या तर चांगलं मार्गदर्शन ज्या तरुणांना दिले, ते आमचे सन्माननीय पांडुरंग गुरुजी साहेब यांचा इथे सन्मान होईल. आणि क्रिकेटची प्रचंड आवड देखील त्यांना आहे, तर त्यांचा मी इथे सन्मान करणार आहोत. प्रौढ व्यक्तिमत्व, वयाची 60 ओलांडली परंतु क्रिकेटवरचं प्रेम त्यांना तुम्ही पाहताय, तर त्यांचा इथे सन्मान आमच्या आयोजक JK पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. आदेश 11 तरणकोप संघाला 60 धावा करायच्यात. एका बाजूनं प्रमोदर राजू 11 संघाला या 60 धावा रोखायच्यात. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये होते आमचे बबन गरत. थँक्यू. जिथे विभाग प्रीमियर लीग 4 दिवसीय स्पर्धेतला तिसऱ्या दिवसातला आजचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आदेश 11 तरणखोप विपक्ष, राजू आणि प्रमोद 11 बलवली दोन्ही संघांमध्ये. आदेश 11 तरणखोप संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 6 षटकांमध्ये 59 धावा काढून 60 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. आदेश 11 तरणखोप संघापुढं प्रति षटक 10च्या सरासरीने या सामन्यामध्ये धावा जमवाव्या लागतील. जो संघ जिंकणार तो संघ सुपर 6 मध्ये पोहोचणार आणि जो संघ पराभव होणार तो संघ मात्र या स्पर्धेतून माघारी परतणार. त्यामुळे ही सुद्धा अस्तित्वाची लढाई म्हणावी लागेल. रहेगा उसी का नाम जो जीतेगा है महासंग्राम. तो दोस्तों चले चलते मैदान की तरफ. डीजे मास्टर.
350 वर्षापूर्वी फाल्गुन कृष्ण तृतीयेला शिवनेरी गडावर ज्योतीच्या रूपाने एक दिवा पेटला आणि तोच दिवा पुढे सह्याद्रीचा छावा झाला आणि सह्याद्रीच्या गडकोटांवर वनराजासारखा फिरू लागला. तोच दिवा तोच छावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. 350 वर्षापूर्वी ज्याने हातामध्ये तलवार घेऊन इथल्या मायमाऊलींचं आया बहिणींचं रक्षण केलं आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी स्वतःची राजधानी स्थापन केली आणि अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत म्हणून ज्यांना आज संबोधलं जातं त्याच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असले छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगडमध्ये आपण जिथे विभाग प्रीमियर लीग मध्ये आपण सर्वांचं मी बबन खरत खरोशीकर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. जाऊया मैदानावर. जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 60 धावांची गरज. अर्थातच प्रतिषटक 10 धावा. गोलंदाजी करतोय विनय खरात. पहिला चेंडू आखू टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू अतिशय चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळते. 139च्या वेगाने फेकलेला पहिला चेंडू विनय घरात. अर्थातच खरोशीची सीएसटी एक्सप्रेस म्हणजे ज्यांना ओळखलं जाते तोच विनय घरात. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय प्रफुल आणि नॉन स्ट्राईकवर पाहतोय मागच्या सामन्यातला सामनावीर आमिर पाटील. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा चेंडू पंचांकडे वाईटची अपील करताना परंतु पंचांनी मात्र अपील फेटाळले. अतिशय चांगली लाईन आणली आपल्याला पाहायला मिळतं. आखू टप्प्याचा चेंडू शेवटच्या क्षणी चेंडूने उचली घेतली आणि धाव संख्येचं खाता अजूनही उघडण्यामध्ये अपयश आले दोन्ही फलंदाजांना. आदेश 11 तळणकोप संघाला जिंकण्यासाठी निर्धारित 6 षटकांमध्ये 60 धावा जमवायच्या आहेत. पुन्हा एकदा विनय घरात गोलंदाजी करतोय. आणखी एक चांगला चेंडू लागोपाठ 3 चेंडू. एकही चेंडू बॅटला लावण्यामध्ये यश आलं नाही आतापर्यंत. अतिशय चांगली लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळतो विनय घरात यांच्याकडून. खरोशीची सीएसटी एक्सप्रेस म्हणून ज्यांना ओळखलं जाते तोच विनय घरात. तर स्ट्राईक एंडवर खेळतोय प्रफुल आणि त्याच्यासोबत नॉन स्ट्राईक लाईनला आहेत या स्पर्धेतला पहिला अर्धशतक झळकावणारा आमिर पाटील. जिंकण्यासाठी निर्धारित 6 षटकांमध्ये 60 धावा जमवायच्या आहेत. 10च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. पुन्हा एकदा विनय घरात गोलंदाजीसाठी तयार. स्ट्राईक एंडवर खेळतोय प्रफुल. काय करतोय प्रफुल आपल्या संघासाठी. आणखी एक आखू टप्प्याचा चेंडू आउटसाइड एज आपल्याला पाहायला मिळाली. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण आणि यात स्वतःसोबत संघाचं सुद्धा खातं उघडताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रफुल. आदेश 11 तळणकोप संघाचे स्वतःच आणि संघाचं खातं उघडले. चौथ्या चेंडूवर एक धाव घेऊन आता स्ट्राईक एंडवर येतो एक विस्फोटक फलंदाज आमिर पाटील. मागच्या सामन्यामध्ये ज्याने वैयक्तिक 63 धावा कुठल्या होत्या तोच आमिर पाटील स्ट्राईक एंडवर. काय करतोय आमिर आपल्या संघासाठी. अतिशय चांगला चेंडू आणि तेवढंच चांगला फटका म्हणतो तेवढंच चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये राकेश यांच्याकडून अतिशय चांगला सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतोय. तर आदेश 11 तळणकोप संघाला पहिला झटका, पहिला हादरा, पहिला विकेट, पहिली विकेट पडते आमिर पाटीलच्या स्वरूपात. डीजे मास्टर. अतिशय चांगला आपल्याला खेळ पाहायला मिळतोय आणि बक्षिसांचा वर्षा होताना ज्यावेळी असं म्हटलं जातंय मैदानामध्ये उतरल्यानंतर जिंकल्यानंतर शाबासकी देणाऱ्या 2 हातांपेक्षा मैदानामध्ये उतरताना प्रोत्साहन देणारे 2 हात कधीही श्रेष्ठ असतात आणि असंच काहीच आपल्या इथं पाहायला मिळतंय. समालोचन कक्षामध्ये असलेल्या मान्यवरांकडून अतिशय चांगला चेंडू आपल्याला फेकताना पाहायला मिळाला. खरोशीचा वेगवान गोलंदाज विनय घरात यांच्यासाठी सन्माननीय राजूदादा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर अतिशय चांगला एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये झेल पकडला राकेश यांनी. अतिशय चांगला झेल पकडलाय त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे बीएच काका यांच्याकडून. यालाच म्हटलं जातं प्रोत्साहन. पुन्हा एकदा विनय घरात गोलंदाजी मार्क स्ट्राईक एंडवर घेतोय प्रशांत. आता मात्र कुठेतरी सन्मान देताना आपल्याला पाहायला मिळतं पॉईंटच्या क्षेत्रामध्ये रनआउटची नामी संधी होती परंतु कुठेतरी खराब थ्रो म्हणावा लागेल. एक धाव सहजरित्या पूर्ण आपल्याला करताना पाहायला मिळतात दोन्ही फलंदाज. वनडाऊनच्या स्वरूपात फलंदाजीसाठी आलेला पाहायला मिळतोय प्रशांत गावंड. मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली विस्फोटक खेळी केली होती परंतु आमिर पाटील यांच्या खेळीसमोर कुठेतरी त्यांची खेळी मागे दडली गेली. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 6 चेंडूंमध्ये 20 धावा काढल्या होत्या. हा तोच प्रशांत गावंड पुन्हा एकदा आपला जलवा दाखवण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती असेल कृपया 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे.
प्रमोद आणि राजीव इलेव्हन संघाचा 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आणि अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आदेश इलेव्हन तळणखोप संघाची धावसंख्या झाली 1-2. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल विनय घरत यांच्या माध्यमातून. दुसऱ्या चेंडूवर त्यांनी आमिर पाटील सारख्या पाचव्या चेंडूवर त्यांनी आमिर पाटील सारख्या फलंदाजाला माघारी परतवण्यामध्ये यश आलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1-2. आता वैयक्तिक पहिला तर संघाकडून दुसरा षटक घेऊन येतोय सुयोग चालके. काय करतोय सुयोग वारके काय करतोय आपल्या संघासाठी पहिल्या सामन्यातील सामनावीर ठरलेला हा तोच खेळाडू सुयोग वारके काय करतोय पूर्व विभागातील हा खेळाडू गोलंदाजी मार्क करताय. आता स्ट्राईक एंडवर खेळतोय प्रशांत गावंड. मागच्या सामन्यामध्ये अतिशय चांगली विस्फोटक फलंदाजी केली होती आणि आमिर पाटील याला मोलाची साथ सुद्धा दिली होती. तोच प्रशांत गावंड आता पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर गोलंदाजी करतोय सुयोग. आखू टप्प्याचा चेंडू लेक्सरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो हवेत. चेंडूच्या खाली एक क्षेत्ररक्षक स्वतः राकेश. यावेळी मात्र त्यांच्याकडून चूक होताना आपल्याला पाहायला एक धाव सहजरित्या पुढे तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न परंतु शेवटच्या क्षणी मात्र परतवला आणि कुठंतरी झेल चुकलेली आहे. याचा किती परिणाम भोगावा लागतो हे पाहावं लागेल. तर याच दरम्यान आमचे महाराष्ट्र पोलीस दलाचे कर्मचारी आणि खरं तर हमरापूर विभागातील एक उत्कृष्ट क्रिकेटपटू दिगंबर नागे उर्फ बाबू नागे यांचे ते शुभागमन होते. मी त्यांनाही विनंती करतो आपण यावं आमच्या मुख्य बॅट्समनवरती आपलंही सहर्ष स्वागत. धावसंख्या झाली 1-4. पुन्हा एकदा सुयोग. आता मात्र लोअर फुल टॉस फेकलेला चेंडू येते मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. एक धाव सहजरित्या पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतो. शेवटच्या क्षणी एक धावची लांबी संधी तुम्ही मेहनतोपर्यंत चेंडू फेकतात सेफली सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत गावंड. अतिशय चांगली रनिंग बिटवीन विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. मैदानावर धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-6. जिंकण्यासाठी 60 धावांचं आव्हान समोर ठेवलंय. अतिशय चांगली फलंदाजी आपल्याला इथे पाहायला मिळते प्रशांत गावंड यांच्याकडून. आदेश इलेव्हन संघाला जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये 60 धावांची गरज. स्ट्राईक एंडवर खेळतोय प्रशांत गावंड. आता मात्र स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन्स पाहायला मिळाला. आधुनिक क्रिकेटमध्ये नवीनच एक पाहायला मिळतंय. पूर्वीच्या काळी जेव्हा वेगवान गोलंदाज असायचे वेगाने गोलंदाजी करायचे परंतु आधुनिक क्रिकेटमध्ये कुठेतरी फलंदाजांना चकमा देण्यासाठी आपल्याला एखादा वेगवान गोलंदाज मध्ये एखादा स्लोवर वन फेकतो. फलंदाजाला चकमा देताना असंच काहीच येतं घडताना आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता होती परंतु शरीराला लागून चेंडू जातोय थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये आणि तिथं मात्र एक चौटी धाव घेण्यामध्ये यश होते. धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 1-7. 26 चेंडूंमध्ये 53 धावांची गरज. आमचे गुणलेखक आम्हाला माहिती देत आहेत. पुन्हा एकदा सुयोग. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. प्रफुल्ल यावेळी स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यामध्ये प्रफुल्ल लवकरच माघारी परतला होता. त्याच्या जागेवर आमिर पाटील आणि प्रशांत गावंड यांनी अतिशय चांगली फलंदाजी केली होती परंतु इथं कुठेतरी आमिर पाटील याची कमतरता भासताना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुयोग. अतिशय चांगली गोलंदाजी करताना एक नौखा गोलंदाज. स्लोवर वन फेकलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने मात्र आता चेंडू जातोय फाईन लेगच्या बाहेर. 2 बाउन्स चौकार. अतिशय चांगला चेंडू होता. पायावर फेकलेला चेंडू परंतु तेवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जाते फाईन लेगच्या बाजूने एक चौकार. धावसंख्या 4 न वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. विजय मास्टर. मास्टर या जिथे विभाग प्रीमियर लीग मध्ये आपण प्रत्येक गावचे अनेक खेळाडू पाहिले ज्यांनी आपला खेळ दाखवला, ज्यांनी आपल्या खेळाचा दबदबा दाखवला, आपल्या फलंदाजीचा दबदबा दाखवला, आपल्या गोलंदाजीचा वेग दाखवला. परंतु नक्कीच आज एकाची आठवण करावीशी वाटते मला. याच मैदानावर खरोशी गावचा बिग हिटर पॉवर हिटर बालू पाटील. अगदी कमी वयामध्ये फक्त 2 की 3 वर्ष ज्यांनी या क्रिकेटमध्ये आपलं योगदान दिलं होतं तोच बालू पाटील मागच्या वर्षी आपल्यामधून निघून गेला. अतिशय चांगला फलंदाज, एक बिग हिटर पॉवर हिटर म्हणून त्याची ओळख इथे निर्माण झाली होती. समोर कितीही वेगवान जरी गोलंदाज असला तरी त्याच्याही गोलंदाजीवर फलंदाजी करण्याएवढी त्याची क्षमता होती. गोलंदाज कितीही वेगवान असला तरीही त्याच्यावर चौकार षटकार लगावण्याची क्षमता या खेळाडूकडे होती. त्याच्यासाठी एवढंच म्हणेन, अस्वस्थ होते मन बालू आज येते तुझी आठवण. अस्वस्थ होते मन बालू आज येते तुझी आठवण. बालू तुझ्या फलंदाजीची आठवण काल पण, आज पण आणि उद्या पण. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे जिथे गोलंदाजी करतोय आणि जो गोलंदाजी करतोय तर त्याचाच मित्र, त्याच्याच वयाचा विनय घरत. दोघे एकत्र खेळायचे एका संघाकडून. एक स्ट्राईक गोलंदाज असायचा तर एक स्ट्राईक फलंदाज असायचा. पाहूया विनय घरत गोलंदाजी करतोय.
आता मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू येतो बॅटच्या टप्प्यामध्ये आणि अतिशय एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तिथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल वैजनाथ यांच्याकडून. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण क्रिकेटमध्ये कुठेतरी पाहावं लागतं, आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतंय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी नक्की 4 धावा वाचवल्यात वैजनाथ यांनी. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आणि जर असं क्षेत्ररक्षण तुमच्याकडे असेल तर नक्कीच गोलंदाजाला गोलंदाजी करताना नेहमीच आनंद येतोय आणि असंच काहीच आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा घेण्यामध्ये यश आलंय. सीमारेषेवर षटकार चेक करण्यासाठी थर्ड अंपायर. रनआउट. ओके, तिसऱ्या पंचांना विनंती करेन. तर DRS इथे घेतलाय. तिसरे पंच आमच्यासोबत जॉईन होतील. ज्यावेळी एखादा निर्णय पेंडिंग असतो त्यावेळी ज्या पद्धतीने फलंदाजाचं हृदयाचे ठोके वाढताना पाहायला मिळतात, गोलंदाजाचे हृदयाचे ठोके वाढताना पाहायला मिळतात, अगदीच तशाच प्रकारचे प्रेक्षकांचे सुद्धा हृदयाचे ठोके वाढताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक वेळी ज्यावेळी फलंदाज जरी बाद होणार असला किंवा रनआउट जरी नसला तरी गोलंदाजांचे किंवा फलंदाजांचे ठोके मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळतात. आमचे क्वालिफाईड पंच इथे चेक करताना आपल्याला पाहायला मिळतात. डिसिजन पेंडिंग. फासल्या फुसफुस करण्यासाठी खास जोहे गावचे स्थिती समालोचक पाहिजेत. माफ करा, कलव्या गावचे. थोड्याच वेळात आपल्या समोर पंचांचा निर्णय तिसरे पंच चेक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचांचा इशारा येतोय. विकेट. प्रशांत गावडेंना मात्र माघारी परतावं लागेल. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तेवढंच चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळाला खरोशीचे श्रेष्ठ एक्सप्रेस विनय करा त्यांच्याकडून. एक मिनिट षटकार चेक करतायत. सीमारेषेवर चेंडू अडवले तो चेक करतायत. प्रशांत दादा 1 मिनिट थांबायचंय. चला, प्रेक्षक तिथे आहेत तर निर्णयाला इथे फलंदाज प्रशांतला परतावं लागेल. नाही, सेफली चेंडू अडवण्यामध्ये यश आले वैजनाथ यांना. तिथे प्रेक्षक आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं असं तरी काही हरकत नाही. मी मगाशीच सांगितलं, प्रेक्षक हा क्रिकेटचा केंद्रबिंदू मानला जातो. ज्या अर्थानं गोलंदाजी असते, गोलंदाजीचा एक विभाग असतो, फलंदाजीचा एक विभाग असतो, क्षेत्ररक्षणाचा एक विभाग असतो आणि चौथा विभाग हा प्रेक्षक असतो. प्रेक्षक हा क्रिकेटमध्ये केंद्रस्थानी असतो. प्रेक्षकाला मायबाप म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. त्यामुळे तुमचा निर्णय नक्कीच प्रेक्षणीय असेल, स्वागतार्ह असेल. डीजे मास्टर. अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानावर. 3-4 दिवसीय स्पर्धेतला तिसऱ्या दिवसातला आजचा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी करतोय. धावसंख्या झाली 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली 14. आणखी एक चांगला चेंडू आखूटप्प्याचा फेकलेला चेंडू आणि इथे मात्र पंचांकडे अपील करताना आणि पंचांनी बोट वरती केलंय. स्टंपिंगच्या माध्यमातून माघारी परतावा लागतोय प्रफुल्ल.
एक्सप्रेस. आता मात्र चेंडूला सन्मान देताना आपल्याला पाहायला मिळतोय सुधाकर एक धाव सहजरित्या पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करून शेवटच्या क्षणी मात्र माघारी परतवले. धावसंख्या 1 न वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 14. 2 बाद 14. संत वातावरणामध्ये चाललेला हा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 4 दिवसीय स्पर्धेतला तिसऱ्या दिवसातला शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जो संघ जिंकणार तो सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणार, जो संघ पराभूत होणार त्या संघाचं या स्पर्धेतलं आव्हान मात्र संपुष्टात येणार. आणि आता मात्र स्ट्राईक एंडवर येतोय आदेश 11 तरणखोप संघाचा एक विस्फोटक फलंदाज गिरीश. स्ट्राईक एंडवर खेळतोय गिरीश, गोलंदाजी करतोय विनय घरात. काय करतोय विनय घरात आपल्या संघासाठी पाहायचं आहे. आता मात्र अतिशय चांगला फटका, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या वरून. येस बँक मॅक्सिमम बिग 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 वन. डीजे मास्टर राजू आणि प्रमोद 11 बलवली संघाकडून अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय विनय घरत. अजूनही तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असताना धावसंख्या झाली 20. 3 बाद 20. डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर. इथे उपस्थित असलेल्या सर्व क्रिकेट रसिक प्रेक्षकांना एकच विनंती करतोय. 350 वर्षापूर्वी शिवछत्रपतींच्या मावल्याने हातात तलवार घेऊन इथल्या आया बहिणींचं रक्षण केलं, इथल्या मातीचं रक्षण केलं, माय माऊलींचं रक्षण केलं, गाडांचं रक्षण केलं. आणि आज आपण तीच तलवार घेऊन केक कापतोय. तर मित्रांनो कुठेतरी आपण चुकतोय, याचा नक्की एकदा विचार करा. आता मात्र चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. लॉंगऑफच्या क्षेत्रामध्ये मारला चेंडू, तिथं चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय समीर मोरे यांचा. आणि शेवटचा चेंडू होता, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. तर सुधा मात्रे यांचा अतिशय चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 1 न वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 21. लॉस ऑफ 3 विकेट्स. डीजे मास्टर पाण्याची व्यवस्था करायची आहे. डीजे मास्टर पाणी घेऊन जायचंय खेळाडूंना. आणि ते प्रेक्षकांकडून खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरोशी गावचे तांडेल सन्माननीय जगदीश पाटील यांच्याकडून विनय घरत यांनी घेतलेल्या विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. सामना संपल्यानंतर घेऊन जायचंय. आणि अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन आपल्याला इथे पाहायला मिळते. खरं तर पहिलंच सत्र आपल्याला पाहायला मिळते. जिथे विभाग प्रीमियर लीग हे पहिलंच सत्र आपल्याला पाहायला मिळते, परंतु अतिशय चांगलं आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. प्रत्यक्ष इथे प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. तर युट्यूबच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आपल्याला क्रिकेट रसिक प्रेक्षक या सामन्यांचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या सर्वांचं मी जिथे विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये मी ऍडव्होकेट बबन घरत खरोशीकर पुन्हा सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत करतोय.
आणि आता सामन्यामध्ये कुठेतरी रंगत येताना आपल्याला पाहायला मिळतोय शेवटच्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज. जर आदेश 11 संघाला या स्पर्धेत आपलं अस्तित्व कायम ठेवायचं असेल, या स्पर्धेत आपल्याला जिवंत ठेवायचं असेल, आपल्या संघाचं अस्तित्व जिवंत ठेवायचं असेल तर 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. तर राजू आणि प्रमोद 11 बलवली संघाला जर या स्पर्धेमध्ये सुपर 6 मध्ये जर पोहोचायचं असेल तर 18 चेंडूमध्ये 39 धावांचं रक्षण करावं लागेल. पाहूया सामना अटीतटीचा आपल्याला पाहायला मिळतोय. सामना अजूनही दोन्ही संघांच्या बाजूने झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कोण ठरतोय या स्पर्धेतला सुपर 6 मधला दुसरा संघ. आजच्या दिवसातला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळाला. पारकर 11 जिते संघ आजच्या दिवसातला पहिला संघ जो सुपर 6 मध्ये पोहोचलाय. तर दुसरा संघ कोणता ठरतो हेच पाहायचं आहे. त्याच्यासाठीच ही लढाई आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टीवर दोन संघ राजू आणि प्रमोद 11 बलवली विपक्ष आदेश 11 तरणखोप. या दोन संघांमध्ये दुसऱ्या सत्रातील शेवटचा 18 चेंडू अर्थात 3 षटक आपल्याला पाहायचे आहेत. 18 चेंडू आणि 39 धावांची गरज. 39 धावा आणि 18 चेंडू. राजू आणि प्रमोद 11 बलवली की आदेश 11 तरणखोप. कुठला संघ ठरणार आजच्या दिवसातला सुपर 6 मधला दुसरा संघ पाहायचा आहे. जाऊया मैदानाकडे. अतिशय चांगला रोमांचक स्थितीमध्ये चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. शेवटच्या 18 बॉल आणि आता 39 धावांची गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी असेल. खरं तर बॅटिंग करणाऱ्या आदेश 11 तरणकोप संघाला आणि राजू आणि प्रमोद 11 टीमला मात्र या 39 धावा रोखायच्या आहेत. प्रत्येक षटकामागे आस्किंग रन रेट तुम्ही पाहिला 13.00. तर शेवटच्या 18 बॉल आणि 39 धावांची गरज. खरं तर हा 6वा संघ असेल जो सुपर 6 मध्ये पोहोचेल. पण तो संघ कोणता याचं उत्तर तुम्हाला आता हे 18 चेंडू देतील. तर चौथं षटक यावेळेस सुयोग वारके हा खेळाडू मात्र चौथं षटक फेकेल. एक उत्कृष्ट लेदर क्रिकेटपटू आणि त्याचबरोबर एक चांगला आक्रमक फलंदाज आणि तेवढाच चांगला गोलंदाज. तर आमचे जिते गावचे एक जुने जाणे गुणसंख्या लेखक दिगंबर म्हात्रे साहेब यांचे इथे शुभागमन होते. मी त्यांनाही विनंती करतो पण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलंही सहर्ष स्वागत. सुयोग तयार. समोर फलंदाज आहेत सुधाकर. बॅकफुटला घेऊन चांगला फटका. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये मात्र हा फटका सजवलाय. शेवटच्या क्षणाला हा मात्र द्विधा मनस्थितीमध्ये खेळाडू होता. झेल पकडू की चौकार थांबू इथे निर्णय घ्यायला हवा होता झेल पकडण्याचा, कारण इथे चौकारतोय बॅटिंग करणाऱ्या आदेश 11 तरणकोप संघाला. हे आलाय आमचा गोट्या. रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित असणारा खेळाडू पेन ग्रामीण मधला सर्वोत्कृष्ट खेळाडू, अतिशय शांत आणि संयमी स्वभावाचा खेळाडू सुशांत मोकल यांना विनंती आपण देखील यावं. आपलंही स्वागत आहे. चांगला फटका आणि तेवढी चांगली फिल्डिंग संदीप घरत कडून झाली होती, परंतु खूप वेगानं सुधाकरने ही धाव कंप्लीट केली आहे. एक धावाली एका धावेने संघ पुढे गेला. आता मात्र गरज असेल ती म्हणजे शेवटचे 16 चेंडू आणि 34 धावांची गरज. 16 बॉल आणि 34 धावा हे समीकरण अशक्य असं काही नाही. तुम्हाला इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. प्रयत्न हे करावे लागतील. जनार्दन आणि सुधाकर हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि तुम्ही पाहताय शेवटचे 16 बॉल आणि आता 34 धावांची गरज. या एंडनं मात्र तुम्हाला आता धावा करण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागेल. पहिला जो फटका लगावला होता सुधाकरनं तशी फटकेबाजी करावी लागेल, पण इथे दांडी गुल आणि अजून एक धक्का बसतो या ठिकाणी आदेश 11 तरणकोप संघाला. फलंदाज बाद होतो जनार्दन. बॅक टू द पॅव्हिलियन. आता दसऱ्यानंतर रोजच टुर्नामेंट, मग पावसाळा थांबला. पावसाळ्यामध्ये रबर बॉलचा फॉर्मॅट आला. म्हणजे क्रिकेट वर्षाचे 12 महिने पूर्वीसारखं राहिलं नाहीये. तर आता क्रिकेटला मात्र भरपूर व्यावसायिकता प्राप्त झाली आहे.
तर जाऊया मॅच कडे. 15 चेंडू आणि आता धावा करायच्या 34. नवीन खेळाडू मैदानामध्ये गेलाय किशोर. 15 चेंडू आणि 34 धावा. हे 3 चेंडू भरपूर निर्णायक असेल या मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या आदेश 11 तरणकोप टीमसाठी. जर का हा संघ इथून जिंकला, जो जिंकेल तो डायरेक्ट सुपर 6 मध्ये जाईल. 5 संघ आपल्याला मिळाले खऱ्या तर पहिल्या 2 दिवसामध्ये, आणि आज सकाळी एक संघ मिळाला आणि शेवटचा संघ असेल तो सुपर 6 मध्ये जाणार, तो असेल विजेता संघ या सामन्यामधला. चांगला फटका संदीप घरला. तिथे भरपूर प्रयत्न करावे लागले बॉल थांबवण्यासाठी, कारण फिटनेस वरती त्यांना भर द्यावा लागेल. खरं तर क्रिकेटचा खेळ असा आहे, जेवढे तुम्ही फिट तेवढे हिट. तुम्हाला फिट व्हावं लागेल. आणि इथे मात्र सिंगल आली आहे. या सिंगलने मात्र एंड बदलला आणि आता मात्र गरज असेल शेवटचे बॉल असेल 14 आणि धावा करायच्या 33. 14 चेंडू आणि 33 धावा. सुधाकर मध्ये ही क्षमता आहे. जिते गावचा हा खेळाडू पूर्वीचा काल आम्ही पाहिला, जिते संघासाठी नेहमी सलामीला यायचा आणि चांगली आक्रमकता आपण पाहिली. इथे समीर मोडे थोडेसे फंबल झाले, त्यानंतर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. त्यामुळे समीकरण बनलं शेवटचे बॉल असेल 13 आणि 31 धाबांची गरज. अशक्य असं काही नाही जीवनामध्ये, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. शक्य करू शकता, परंतु एका बाजूने राजू आणि प्रमोद 11 टीमला मात्र या धाबा रोखायच्या. या टीमची बॉलिंग स्ट्रेंथ खूप चांगली आहे. कारण आम्ही पहिले 2 सामने पाहिले, बॉलिंगच्या जोरावरती मात्र या संघानं समोरच्या संघाला रोखलंय. सुधाकरचा हा फटका ऑन साइड मध्ये पॅरल स्ट्रोक होता. चांगला एफर्ट त्या ठिकाणी दिलीप करून झाला, परंतु इथे एक धाव मात्र मिळाली. खूप चांगली फिल्डिंग, कारण समोरच्या दिशेने जेव्हा पॅरल शॉट येतो तेव्हा तुम्हाला बॉलला थांबवणं खूप कठीण असतं, आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र दिलीपने स्वतःला सावरला आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी केली. एक धाव आली. त्यानंतर मात्र समीकरण बनले शेवटचे 12 चेंडू. राजू 11 संघ की आदेश 11 तरणकोप, हा प्रश्न तुम्हा आम्हा सर्वांना पडलाय. सुपर 6 मध्ये कोणता संघ पोहोचेल? बॅटिंग पॉवर प्ले घेतला योग्य क्षणाला, मात्र हा योग्य निर्णय. आणि गोलंदाज आहेत समीर मोरे, कारपाडा गावचे. हे खऱ्यातनं अपकमिंग यंगस्टर, नवीन जोमाचा, नवीन उमेदीचा आणि कमी वयाचा हा गोलंदाज. यावेळेस त्याच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय. तर आम्ही विनंती करतोय आमचे खऱ्यातनं पेन ग्रामीण नव्हे तर रायगड क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू सुशांत मोकल आणि त्यांच्या समवेत आमचे दिगंबर नागे म्हणजे बाबू नागे यांना विनंती आपण यावं आमच्या मुख्य व्यासपीठावरती. आपलं ही सरचे स्वागत. कारण येत्या 5 जानेवारीच्या दरम्यान पुन्हा एकदा अमरापूर विभाग प्रीमियर लीग तमाम प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पहिलाच बॉल. यावेळेस तुम्ही आता ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे हा निर्धाव चेंडू. तर दोघांचंही मी पुन्हा एकदा मनपूर्वक इथे आभार आणि स्वागत करतोय. आपण या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिलाय. तर 11 चेंडू आणि 30 धावांची गरज. खरं तर लीला सुधाकर म्हात्रे हा खेळाडू जो स्ट्राईक एंड मध्ये आहे त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे, आणि एका बाजूने मात्र ज्याच्याकडे गुणवत्ता भरपूर आहे पण तो अनुभव कमी असा हा गोलंदाज समीर मोरे. फुलटॉस बॉल होता. इथे मात्र सरळ बॅटने हा फटका सजवलाय. शतरक्षक चेंडू खाली आणि अखेरच्या क्षणाला हा झेल कॅरी. सुधाकरला देखील इथून कदाचित परतावा लागेल. हा मोठा धक्का असेल या ठिकाणी आदेश 11 तरणकोप संघाला. परंतु एलिव्हेशन नव्हतं, आणि इथे मात्र हृदयाचे ठोके आता वाढत चाललेत खऱ्या तर आदेश 11 तरणकोप संघाच्या समर्थकांचे. कारण या बॉलवरती आलेला हा विकेट, त्यानंतर इक्वेशन बनले शेवटचे 10 चेंडू आणि 30 धाबांची गरज. तर आमचे जिते गावचे आमचे समालोचक अविनाशजी पाटील यांचं इथे शुभागमन होते. त्यांनाही विनंती आपण यावं. खरं तर त्यांचे आम्ही पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो. जिथा विभाग प्रीमियर लीग आहे आणि आमचे जिथे गावचे समालोचक अविनाश जादा पाटील यांना विनंती आपण देखील यावं व्यासपीठावरती. आपलं ही सरचे स्वागत. 10 चेंडू
30 धावांची गरज असताना अजून एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू फेकलाय. समीर मोरे या खेळाडूचं कौतुक करावं लागेल, कारण या एंड खरं तर बबन धाडस लागेल गोलंदाजाला या संध्याकाळ सत्रामध्ये षटक फेकण्यासाठी, कारण इथून चान्स आहे, इथे संधी आहे फलंदाजांना धावा बनवण्याची. परंतु आतापर्यंत बॅकफुटला चाललाय आदेश 11 तरणकोप संघ, परंतु अजूनही सामना बॅलन्स आहे. समसमान तुम्ही सामना पाहताय. 50-50 कॅल्क्युलेशन तुम्हाला इथे पाहायला मिळतंय. 9 बॉल आणि आता 30 धावांची गरज. समीर मोरे राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर तुम्ही आता खेळाडू आहे तो म्हणजे गजानन. इथे फटका फसला, चांगला फटका होता, परंतु मिड विकेटच्या दिशेने बॉल चाललाय. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला जज करतील आणि चांगली फिल्डिंग तिथे आपण पाहिली. अजून 2 धावा मिळतील. सिंगल डबलने मात्र कशाही प्रकारचा प्रेशर हा क्रिएट होणार नाहीये, तो म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या राजू आणि प्रमोद 11 टीम वरती. तर इथे मोठ्या फटक्यांची गरज आहे आदेश 11 तरणकोप संघाला. शेवटचे बॉल असतील 9, 8 आणि धावा करायच्यात 28. शेवटचे 8 चेंडू आणि आता 28 धावांची गरज. हे 2 चेंडू समीर मोरेचे अतिशय निर्णायक असतील या मॅच मध्ये दोन्ही संघांसाठी. अकुट टप्प्याचा बॉल होता, पुन्हा एकदा ऑलॉंग द कार्पेट हा फटका सजवलाय. लॉंगामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप वेगाने पोहोचले. चांगली फिल्डिंग. सुयोग वारके हा खेळाडू आहे आणि त्याच्याकडून मात्र चांगली फिल्डिंग, फक्त सिंगल आली आहे. आता समीकरण म्हणलंय 7 चेंडू आणि 27 धावांची गरज. मधल्या फळीमध्ये खऱ्या अर्थाने एक सामन्याला कलाटणी देणारा, गेम फिनिश करणारा फलंदाज हवा होता या टीम मध्ये, परंतु त्याची कुठेतरी कमतरता भासते या टीम मध्ये सध्याच्या घडीला, कारण आता 7 बॉल मध्ये धावा करायच्या 27. समीर मोरे हा गोलंदाज, खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये अफलातून फेल टाकला या खेळाडूनं. आतापर्यंत आपण पाहिल्या फक्त 4 धावा दिल्या या षटकामध्ये. 5व्या षटकामध्ये समीर मोरे या गोलंदाजाने इथून मात्र कमबॅक करतोय, तो म्हणजे राजू अँड प्रमोद 11 हा बनवली संघ. 6 बॉल आणि आता 26 धावा. 6 चेंडू आणि 26 धावा. यस डीजे. मुंबईला 39 धावा होताना करण मडवी या खेळाडूनं केल्या होत्या किंजर स्पोर्टच्या स्पर्धेमध्ये. अनेक वेळेला हे मोठमोठे विक्रम घडले आणि या मॅच मध्ये आता 26 धावा करायच्यात. किमान 4 षटकार घ्यावा लागतील फलंदाजांना आणि या मॅच मध्ये सध्याच्या घडीला पारडं जड झालंय राजन प्रमोद 11 संघाचं, कारण धाबा भरपूर आहेत या षटकामध्ये, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. दिलीप पाटील अनुभवी खेळाडू, समोर तुम्ही पाहता गजानन या खेळाडूला. पहिलाच बॉल फिरून मारलाय, खूप चांगला स्टोप डीप मिड विकेटच्या दिशेने मात्र बॉल चालला. तेवढीच चांगली फिल्डिंग होती, परंतु प्रेक्षकांनी मात्र दर्शवलंय यावेळेस बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. निर्णय येतोय हा षटकार. थर्ड अंपायर देखील आम्ही पाहू, षटकार देखील आलाय, परंतु तिसऱ्या पंचाकडे आपण जाऊया. कॅमेरामॅन या गोष्टी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केल्यात की पाहूया आपण, कारण प्रेक्षकांनी पंचांनी मात्र इथे षटकार घोषित केलाय. खूप महत्वाचा निर्णय आहे, कारण 6 चेंडूमध्ये 26 धावा होत्या. जर का हा षटकार आला तर 5 बॉलमध्ये 20 धावांची गरज राहील. गजानन मध्ये क्षमता आहे खऱ्या अर्थानं. तुम्ही पाहताय तो मैदानामध्ये उतरला, त्याच्या बॅटमधून पहिला मोठा फटका आलाय. बघा जास्त उत्सुकता या सर्व पाठीराख्या नाही ते आमच्या वॉर रूम मध्ये आलेत, कारण त्यांना चिंता आहे संघाची, कारण हा षटकार आहे की धावा रोखल्या हे पाहायचं आहे. तर आमचे ऑफिशियल पंच तिसरे ते देखील पाहतील आणि योग्य निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. फटका चांगला होता, परंतु फिल्डिंगचा एफर्ट खूप चांगला तिथे पाहिला, परंतु फिल्डिंग करत असताना आपला बॉडी बॅलन्स त्यांनी गमावलाय की नाही हे पाहावं लागेल, कारण सीमारेषेला जर का स्पर्श केला असेल तर नक्कीच 6 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या आदेश 11 तरणकोप संघाला. तर इथे निर्णय अजूनही तुम्ही पाहताय थांबलेला आहे, डिसिजन पेंडिंग आहे. तर निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. कॅमेरामनचं कौतुक करायला हवं, बॉलमध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने त्याचं चित्रण केलंय. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम आणि निर्णय मात्र आमच्यापर्यंत पोहोचतोय.
तर डिसिजन अतिशय क्लोज डिसिजन आणि इथे आम्ही घोषित करू, कारण प्रेक्षकांनी देखील निर्णय दिला आमच्यापर्यंत. कधी कधी कॅमेऱ्यामध्ये या गोष्टी कैद होत नाही, त्यावेळेस मात्र आम्ही मैदानात असणाऱ्या प्रेक्षकांमध्ये हा निर्णय सोपवू आणि पंच योग्य निर्णय आमच्यामध्ये पोहोचवतील. कारण क्रुशियल मोमेंट आहे सामन्याची, कारण 6 चेंडूमध्ये त्याला 26 धावा हव्यात. हा मोठा फटका आलाय गजाननच्या बॅटमधून, कधीही सामन्याला काढणी मिळू शकते. संध्याकाळचा सत्र आहे आणि सुपर 6 मध्ये त्यांना जायचं आहे. तर ऑनफील्ड अंपायर जो निर्णय देतील तो निर्णय कायम असेल. ऑनफील्ड अंपायरच्या वतीनं मात्र जो निर्णय येईल त्या निर्णयाचा आम्ही सन्मान करू. 6 चेंडूमध्ये 26 धावांची गरज असताना गजानननं मात्र हा मोठा फटका सजवला. तेवढं चांगली फिल्डिंग डीप मध्ये आपण पाहिली. तर निर्णय येतो यस, इट्स आउट्स ऑफ द पार्क, षटकार. यावेळी 6 धावा घोषित केल्या, त्यामुळे आता 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामना अजूनही संपलेला नाहीये. पहिले 3 चेंडू खऱ्या अर्थानं सामन्याचं भविष्य स्पष्ट करतील. त्यामधला पहिला षटकार आलाय आणि पुढचे 2 चेंडू देखील भरपूर निर्णायक असतील. 5 बॉलमध्ये आता 20 धावांची गरज. मी पहिला मगाशी देखील म्हटलं किमान 4 षटकार घ्यावा लागतील या इनिंग या षटकामध्ये फलंदाजांना. 5 चेंडू आणि आता 20 धावा. चला स्पीडअप करा. पण मॅचला सूर्य देखील असताना चाललाय. खूप चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. कोणता संघ असेल विजेता? अजून एक चांगला स्ट्रोक, ताकदीचा वापर, परंतु इथे बराच काळ चेंडू हवेमध्ये. शतररक्षक चेंडू खाली आलाय आणि त्यानंतर मात्र हा झेल सुटलाय. कधी कधी तुम्ही पाहता या ठिकाणी अति घाई संकटात नाही. हा झेल खरं तर समीर मोरेनं प्रयत्न केला होता, परंतु त्या दुसऱ्या बाजूनं समीर सुयोग वारके हा खेळाडू मात्र खूप वेगान आला होता. त्यानंतर मात्र हा झेल सुटला. पण दरम्यान 2 धावा आल्या बॉलवरती आणि या 2 धाबीने संघ जाऊन पोहोचला. आणि तुम्ही पाहता समीकरण 4 बॉल आणि आता 18 धावांची गरज. 4 चेंडू आणि आता 18 धावा हे समीकरण, म्हणजे 3 षटकार. गजाननचा बॅटिंग स्टान्स जर तुम्ही पाहिला तर त्याच्याकडून क्षमता आहे या फटक्यांची, हे फटके येण्याची, आणि तो आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. 4 बॉल आणि आता 18 धावा. हिरो बनण्याची नामी संधी आहे गजानन या खेळाडूकडे. चांगली बॅटिंग करतो मैदानामध्ये. एका दुसरा मेडन बॉल फेकायचा होता, इथे चांगला फटका फिरून मारलाय. स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक आहेत आणि पुन्हा एकदा झेल सुटलाय. काय घडतंय मैदानामध्ये? आता संघ मालक देखील थोडे टेन्शन मध्ये आले असतील, कारण अशा चुका जर काय खेळाडून केल्या तर खरं तुमची निवड जिथे विभाग प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये झाली आणि तुमच्याकडून या चुका आम्हाला अपेक्षित नाहीयेत असं मात्र दर्शवत असताना 3 बॉल आणि आता 16 धाबांची गरज. 3 चेंडू आणि 16 धाबा. खरं तर गजाननचं कौतुक करावं लागेल, त्याने ज्या पद्धतीने आक्रमकता दाखवली आहे. शेवटचे 3 बॉल पूर्णपणे चेंडू तुम्ही पाहता शॉर्ट ऑफ लेनचे फेकले होते. या ठिकाणी दिलीप पाटील या गोलंदाजाने त्याच्यावरती मात्र आक्रमण केलंय. अजूनही मॅच मध्ये तुम्ही दोन्ही संघ आहेत. जर का एका दुसरा मोठा फटका आला तर मात्र हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगेल. 3 बॉल आणि 16 धाबा. दिलीपला फक्त एक निर्धाव चेंडू फेकायचा आहे आणि एका बाजूने प्रत्येक चेंडूवरती अटॅक करायचा आहे गजानन या फलंदाजाला. सर्व खेळाडूंच्या नजरा मात्र खेळल्यात या सामन्यावरती. 3 बॉल आणि आता 16 धावांची गरज. दिलीप पाटीलचा पुढचा बॉल वेगवान होता आणि इथे मात्र हा बॉल चालला लेग स्टिकच्या वरतून. निर्धाव चेंडू, म्हणजे आता पारडं जड झालंय. प्रमोद आणि राजू आणि प्रमोद 11 संघाचं, कारण 2 बॉल मध्ये आता धावा करायच्या 16. एका दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल बॅटिंग करणाऱ्या आदेश 11 तरुण कप संघाला. आदेश 11 तरुण कप संघाचं नेमकं चुकलं काय? तर पहिल्या सत्रामध्ये खरं तर वैजनाची झेल सोडली, त्यानंतर लवकर विकेट सोडली आणि इथे समीर मोरेनं अजून एक झेल पकडला आणि गजाननचा पारीचा अंत होतोय. लास्ट बॉल आणि फक्त औपचारिक स्पर्धेची 16 धाब्याची गरज एका चेंडूमध्ये. गुड कमबॅक आणि या स्पर्धेमध्ये आता शेवटचा संघ आहे जो टॉप 6 मध्ये पोहोचेल. 6वा संघ. पहिले 5 संघ आपण पाहिले टॉप 6 मध्ये गेलेले, त्यातला हा शेवटचा संघ असेल. तर आपण या टीमला देखील शुभेच्छा देऊया. तर 1 बॉल आणि आता 16 धावा. फक्त औपचारिकता बाकी या सामन्याची, कारण राजोदा जे शिवसेना विभाग प्रमुख जिते नगरीचे, त्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला थोडं स्मितहास्य. हारजीत असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि 3ऱ्या दिवसाचा हा लीग स्टेजचा सामने संपले आणि